नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम थेरडा भीमराव कांबळे याचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय। या सीसीटीव्हीत पोलिसांचा फौजफाटा दिसतोय। त्यानंतर पोलिसांची एक गाडी येते। त्याच ठिकाणी आरोपीला आणलं जातंय आणि त्या चिमुकलीशी जिथं हे कृत्य घडलं, जिथं त्या चिमुकलीचा या नराधमानं जीव घेतला, तिथं त्याला पुन्हा नेऊन पोलीस हा सीन रिक्रिएशन करतात। मात्र यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते। हे सगळं या सीसीटीव्हीत कैद झालंय। नसरापुरात पुन्हा पहाटे पोलिसांची अशी कसरत झाली आहे आणि या सीसीटीव्हीत नेमकं काय आहे पाहूयात या व्हिडिओत। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापुरात 3.5 वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे वय 65 याला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत असतानाच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाचा वेग प्रचंड वाढवला। गावकऱ्यांचा वाढता संताप आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीनं या प्रकरणातील महत्त्वाचा टप्पा पार पाडला। मध्यरात्रीचं थरार नाट्य आणि सीन क्रिएशन वेळचं सीसीटीव्ही फुटेज LS मराठीच्या हाती लागलंय। गुन्ह्याचा तपास करताना सीन रिक्रिएशन हा एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक पुरावा मानला जातो। मात्र नसरापुरातील वातावरण अतिशय तणावपूर्ण असल्यानं दिवसा आरोपीला घटनास्थळी नेणं पोलिसांसाठी जोखमीचं होतं। गावकऱ्यांनी आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत तीव्र आंदोलन केलं होतं। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यरात्री ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला। बुधवारी पहाटे 3:30च्या सुमारास जेव्हा संपूर्ण गाव शांत होतं, तेव्हा पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा ताफा आरोपी भीमराव कांबळेला घेऊन घटनास्थळी दाखल झाला। अत्यंत गुप्तता पाळत पोलिसांनी त्या गोठ्यामध्ये आरोपीला नेलं, जिथं हे घृणास्पद कृत्य घडलं होतं। चिमुकली नेमकी कुठं खेळत होती, तिथून तिला आरोपीनं कोणत्या मार्गानं सोबत नेलं, गोठ्यात नेल्यानंतर नक्की काय घडलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी आरोपीकडून प्रत्यक्ष कृती करून घेत जाणून घेतली। आरोपीचा क्रूरपणा आणि तपासातील धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली। या माहितीनुसार आरोपी भीमराव कांबळे हा मागील काही दिवसांपासून त्याच गोठ्यात आश्रयास होता। 3.5 वर्षांची पीडिता जवळच खेळत असताना त्यानं तिला वासरू दाखवण्याचा आमिष दाखवून गोठ्यात नेलं। नराधम कांबळेनं केवळ अत्याचारच केला नाही, तर मुलगी ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात पायमोजा कोंबला। प्राथमिक पोस्टमार्टम अहवालानुसार त्यानं मुलीच्या छातीवर जोरदार प्रहार केला, ज्यामुळे तिची बरगडी मोडून फुफ्फुसात घुसली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। हा क्रूरपणा पाहून तपास अधिकारीही सुन्न झाले। या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती लागलेलं सीसीटीव्ही फुटेज हा सर्वात मोठा पुरावा ठरला। फुटेजमध्ये आरोपी त्या चिमुकलीचा हात धरून तिला गोठ्याच्या दिशेनं घेऊन जाताना स्पष्टपणे दिसतोय। याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी भीमराव कांबळेला अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या। सीन रिक्रिएशनच्या वेळी सुद्धा पोलिसांनी या फुटेजमधील वेळेचा आणि मार्गाचा ताळमेळ लावला। सध्या आरोपी भीमराव कांबळे 7 मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करणार। पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली। दरम्यान पुण्याचे पालकमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्यानं केली जाते। या घटनेमुळे संपूर्ण भोर तालुक्यात शोककळा पसरली। लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। पोलीस आता या प्रकरणातील DNA चाचणी आणि इतर तांत्रिक अहवालांची वाट पाहत आहेत, जेणेकरून न्यायालयात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळणं निश्चित होईल। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।